पावसाळ्यात धुक्याने, हिरवाईने आणि वाहत्या पाण्याने सजलेला एक अद्भुत डोंगर तुम्ही पाहिलाय का? चला तर मग अनुभवूया संत तुकाराम महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला भामचंद्र डोंगर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा डोंगर म्हणजे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेले मारुती मंदिर आणि त्या शेजारील भव्य सभा मंडप, येथे होणारे साप्ताह आणि धार्मिक कार्यक्रम या परिसराला भक्तिमय वातावरण देतात. मारुती मंदिरापासून सुरू होतो हा निसर्गरम्य प्रवास. दाट हिरवीगार झाडी, वृक्षांची गर्द सावली, वाहते पाणी आणि धुक्याच्या शुभ्र चादरीने न्हाऊन निघालेला डोंगर मन मोहून टाकतो. डोंगरावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि समोर पसरलेली औद्योगिक नगरी या ठिकाणाच्या सौंदर्यात आणखी भर घालते. दगडात कोरलेल्या गुहेत विराजमान आहे स्वयंभू महादेवाची पिंड, जिथे भक्तांना मिळते आध्यात्मिक शांती. येथून पुढे दगडात कोरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर भेटते एक पवित्र गुहा, जिथे विराजमान आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती आणि समोर दगडात कोरलेली संत तुकाराम महाराजांची मूर्ती. 2 दगडात कोरलेल्या प्राचीन पाण्याच्या टाक्या आणि ऐतिहासिक चौथरा आजही या ठिकाणाचा इतिहास जपून आहेत. निसर्गाचा आनंद, इतिहासाची साक्ष आणि भक्तीची अनुभूती हेच आहे भामचंद्र डोंगराचे खरे वैभव.